हे सगळे चर्चा तुम्हाला माहिती असेल काय झाले आता जे कोणी काय म्हणतो पहिले त्यांनी जॉब स्विच केला. मला हे कळालं तुमचं हे, पण आपली जी इथलं हे आहे तर हे फक्त आपला काय म्हणतात ट्रान्झॅक्शन्स विषय. पण आता गाडी जी इथं तुमची इथं उचलली गेली इथून ते होत नाही, गाडी इथंच घेतली ना ती गाडी जी घेतली ना गाडीचे आता हप्ते किती पेंडिंग होते ते तुम्ही सांगू शकता? तेच सांगते की आपली ही जी ब्रांच आहे तर इथं आपण लोन सेक्शन नाही, पण अप्रुव्हल तर तुमच्याकडनंच गेलं असेल ना, डिस्बर्समेंट कुठे झाली? हे सगळं आपलं जे कॉर्पोरेट ऑफिस आहे तिथून आणि बॅलेन्स लोनची फाईल कुठं आली त्यांची? पुण्यात थोडी आली, इथंच आली असेल ना, सबमिशन इथलं आहे. मॅडम तुमच्या लेजरला पण कळेल की हप्ते किती ड्यू आहेत, तुमच्याकडे ते रेकॉर्ड असतं. तुम्हाला ते सांगते की तुम्ही तुमचं निवेदन द्या, मी माझ्या कॉर्पोरेट ऑफिसला निवेदन द्यायला आम्ही नाही आलो, आम्ही निवेदन देत नाही, आम्ही वेगळ्या पद्धतीने येतो. तुम्ही जर आमच्यापासून माहिती लपवणार असताल किंवा सांगणार नसताल तर मग अवघड होईल. आम्हाला काय बघा, डिस्बर्समेंट कुठनं झालेली आहे, लोनची इथनं झाली आहे. अहो तुमच्या लोनची फाईल कुठं आली ताई? तुमच्याकडे आली ना, लोन करायला ते पुण्याला आले का? सर ते तुम्हाला तेच सांगते की इथून आपल्याकडे तुम्ही काय गोट्या खेळायला बसले ते सगळे? आपलं फक्त इथं तुम्ही कशाला बसलात इतकं? तो हा कुठे काय लोनची फाईल कुठे टाकली बाबा? इथं चालते ना. आता ते सर्जन संघ बोलणं झालं, ते म्हणले 8 दिवसांनी तुम्हाला कळवतो. फाईल आली होती का दादा इथं? नाही, पुण्याला. तुमच्याकडे ड्यूचं रेकॉर्ड असेल, ड्यूचं रेकॉर्ड चौकशी करून सांगा. लोन डिपार्टमेंट आपलं वेगळं असतं. लोन डिपार्टमेंटचे आपले सेलचे जे असतात म्हणजे ब्रांच ऑपरेशनचा आणि लोन डिपार्टमेंटचा आपला संबंध असतो जास्त. जी काही प्रोसेस होती डिस्बर्समेंटनं पुण्यावर नव्हती आपली प्रोसेस, आणि जे सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात ती फाईल इथे येते. ब्रांच मॅनेजरकडे सगळं एक्सेस असतो. ब्रांच मॅनेजर सगळ्या ऍस्पेक्टवरती काम करतो, सेल्स असेल, रिकव्हरी असेल. सोपा प्रश्न आहे त्यांचा. मी आलो लोन घ्यायला तुमच्याकडे येस बँकेकडे, आम्ही जे काही विषय आहे ताई, आम्हाला तुमच्याकडं आम्ही फक्त एवढंच विचारण्याकरता आलोय. आम्हाला माहिती आहे नेपुरकर कुठं बसतात, मगडे कुठं बसतात, सगळं आम्हाला माहिती आहे. आम्ही पुण्यात जाणारच आता. पुण्यात गेल्यानंतर आम्हाला जे काय करायचं ते आम्ही एवढं लांब आलोय कशा करता, त्या कुटुंबाला भेटण्याकरता. याच्या व्यतिरिक्त जो विषय झालाय तो गुन्हा दाखल करण्याकरता. पण आम्हाला काय म्हणायचं की ती गाडी जी उचलली गेली कोणत्या गावात उचलली? भाळवणी. त्या भाळवणीमध्ये जी पोरं उचलली, ज्या पोरांनी ती गाडी काढली, ही लोक तुमच्या कॉन्टॅक्ट मधली आहेत का ती पुण्यावरनं डायरेक्ट हे होतात? आता आम्हाला तुमच्याकडनं फक्त एवढीच माहिती पाहिजे की ह्याच्यामध्ये जे काही लोन केलं याच्यामध्ये ह्या व्यक्तीने किती हप्ते, 11 हप्ते त्यांनी 42,000 एक हप्ता आहे, 11 हप्ते त्यांनी क्लिअर केलेले आहेत. 2 हप्ते राहिले होते, 2 हप्ते राहिले त्या टायमाला ती गाडी उचलली. 1 हप्ता जो आहे तो त्यांचा त्या जिथं ती गाडी लावली, ज्या गोडाऊनला लावली तिथं 3रा हप्ता त्यांचा माऊस झाला. म्हणजे एकंदर 3 हप्ते झाले. आता मी तुमच्या बँकेतल्या वरिष्ठांसंग अगदी मुंबईपर्यंत सुद्धा लाईव्ह पाहिल्यानंतर मुंबईवरून सुद्धा मला फोन आले. मी त्यांच्यासोबत सुद्धा बोललोय की नेपुरकरांनी लाईव्ह मध्ये बोलले, त्यांच्यामध्ये जे काही आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे की गाडी तुमची विकली गेली, जी की तुम्हाला गाडी विकता येत नाही त्यांना, तरी पण त्यांनी खोटं सांगितलं मगडेंनी ह्यांना, रक्ताडेंना, की गाडी विकली म्हणून ह्यांनी नेपुरकरांना फोन केला. नेपुरकर रेकॉर्डिंग मध्ये म्हणतात की नाही गाडी विकली, नंतर म्हणतात हो विकली असेल, तुमचं काय आहे तेव्हा, तुम्हाला काय सांगायचं, तुम्हाला नोटीस आलेली आहे, तुम्हाला नोटीस पाठवलेली आहे. आता त्या माणसाने मी घर पाहिलं तर त्या माणसाचं घर एकदम आणि त्याच्यामध्ये त्या माणसाला ना त्याला मेल आहे ना काय, असं काहीच त्याला पाठवलेलं नाहीये. तरी पण फक्त आम्हाला एवढंच तुमच्याकडनं माहिती हवी की आम्हाला जे काय करायचं ते आम्ही पुण्यामध्ये करणार. की जर ह्या बँकेमध्ये ते म्हणतात की आम्ही सह्या ह्या बँकेत केल्या, लोन करण्यासाठी आम्ही इथं आलो, आणि असं होत नाही. ब्रँच मॅनेजरला तुमच्याकडे ऍक्सेस हा ऑल ओव्हर असतो, असं काय होणार आहे का त्याच्यामध्ये? आम्हाला फक्त तुमच्याकडे एवढीच माहिती पाहिजे की गाडीचे हप्ते किती, गाडी कधी घेतली, हप्ते किती झाले, किती थकले होते, बस. मला कारण पुढे बोलायचं म्हटलं मला तिथनं पण ही माहिती काढू शकतो. पण मी आज 125 किलोमीटर तर इथं आलोय एवढ्या लांब,
कारण त्या माणसाने माझ्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे की मला न्याय द्या, मेल्यानंतर मला न्याय द्या, अशी माझ्या नावाची चिठ्ठी आहे. मग मला तर काहीतरी त्याला मला जी काय आर्थिक मदत करायची मी त्याच्या कुटुंबाला केलेली आहे. तुम्ही तर नुसतं ह्या गोष्टी आम्हाला सांगू शकता. स्टेटमेंट द्या ना तुम्ही आम्हाला. ठीक आहे, तर मग आम्ही मागून देऊन टाकू ना. तुमच्याकडे इथं स्टेटमेंट पण नाही. सर कसं असतं सर माहिती का, ब्रांच बँकिंग आम्ही फक्त करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, FDच आणि लोन डिपार्टमेंट जे असतं, लोन डिपार्टमेंट असेट पुण्यावरून चालतं आमचं, बरोबर. आमच्याकडे तो डेटा दिसेल आम्हाला, पण तुम्हाला जो ऍक्च्युअली सोय पाहिजे तो आम्ही मेल करून त्यांच्याकडनं मागून घेतो. लोनच्या एखाद्या माणसाला पैसे भरायचे असेल तर इथे बँकेत घेत नाही का तुम्ही? फक्त आपण त्या अकाउंटला कॅश भरू. मग अकाउंट आलं ना तुमच्याकडे, तुम्ही नंबर टाकता, त्यात पैसे घेता, मग दाखवा. लोनचा जो सोय आहे ना, मग आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही अकाउंट दाखवा आमचं. अहो, जे लोन केलं ते काय थर्ड पार्टी वाले होते का? नाही ना, मग आता आलं पॉईंटवर. अकाउंटला जमा होणार ना पैसे. मग तो लेजर असतो ना, मी स्वतः बँकिंग मध्ये काम करतो, तो लेजर असतो. हे आमचे सगळे ना फायनान्स वाले एक्सपर्ट आणले मी सगळे. असं काही नाही आम्हाला. मॅडम तुम्ही सहकार्य केलं तर आमचं सहकार्य राहील. अकाउंटला पैसे जमा होणार ना साहेब. अकाउंटच होणार ते. सहकार्य करायला आणि अकाउंट मध्ये लेजरला का नाही अकाउंट तुम्हाला कळत नाही. लोन डेट तुम्ही कुणाचंही तुम्ही माझं अकाउंट सांगू शकता, माझ्या अकाउंट मध्ये किती पैसे आहेत तुम्ही सांगू शकता. मग तुम्ही अशा सेन्सिटिव्ह विषयामध्ये ज्या ठिकाणी तुमच्या अधिकारी 306 मध्ये गुंतणार आहेत, तुमच्या अधिकाऱ्यांवरती एखाद्याच्या मृत्यूस जबाबदार म्हणून तुमच्या अधिकाऱ्यांनी तिकडे बोललं, हो तुझी गाडी विकली, त्याच्यानंतर त्या माणसाने 9 तारखेला विष पिऊन आत्महत्या केलेली आहे. ते सगळं डिटेल्स मध्ये आलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही आम्हाला फक्त बँकेचं एखाद्याचा कारवाई जीव आहे, गेलाय. ते होणारच ना सर. बँक काय कारवाई करणार, आम्ही पोलिसांना कारवाई करायला लावणार. होईलच ना. बँकेचा विषय सोडून द्या, पण आम्ही तुम्ही तर आम्हाला फक्त तेवढं सुद्धा सांगू शकत मग ते नसता. मागवून देतो ना मी. आम्ही म्हटलं आता एक नंबर टाकला तर मिळेल. इथे नाही दिसत. बसलेच मी. आम्ही ब्रांच त्याला मॅनेजरचं सांगितलंच कुणाकडे कुठे आयडी तुमचाच आहे ना मॅडम? तुम्ही टाका तिथे लोन नंबर. सांगू तुम्हाला लोन नंबर? हो का, माझ्याकडे फोटो आहे, घ्या तुम्ही. ह्या लोन नंबर टाका तुम्ही तुमच्या याच्यावर फक्त. रेपो प्रीसेल 311-0-20-23. मागून घे. ठीक आहे, ही नोटीस आहे. अहो नाव टाकलं तर येते केस लगेच समोर. आता तुम्ही आमच्या समोर पाहिजे असेल ना तर ते 2 मिनिटात करतात. आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही ऍक्टिंग करताय, सगळे आम्हाला खेळते बघा. आम्ही पुणेवाले आम्ही मास्टर आहे त्यातले. ऐक ना, आपण त्यांना फोन करून SOS मागून घे ना 2 मिनिटात. व्हॉट्सअपवर 1 मिनिटात लेजर तुमच्या इथं मॅडम ओपन होईल. मी 100% सांगतो. माझ्याकडे होत असलं तर मी लगेच देते. तुम्ही टाका नाही तो होत नंबर. म्हणून मी त्याला सांगितलं की मागवून दे. आपलं जे असतं ना अकाउंटचं होईल आपल्याकडे, पण लोनचा जो SOS असतो ना तो त्यांनाच ऍक्सेस असतो. बरं अकाउंट ओपन केलं ना तर ते व्हॅल्यू येतं, सेव्हिंगचं स्टार्ट डेट भेटेल. येते. सेव्हिंग अकाउंट आहे ना दिलेली, सेव्हिंग अकाउंटचं भेटेल, पण जे लोन डिपार्टमेंट आहे ना मला बरं सेव्हिंग अकाउंट टाका बरं नाव रक्ते. करतोय तो. माझं ऑपरेशन मॅनेजर पाठवून मागवून. तुम्ही मॅडम म्हणले की ते बदली कोणी करून घेतली? आधीची मॅनेजर ते पळून गेले, ते बदली नाही गेले, समोरच गेले ते. पळून गेले. त्यांनी काहीतरी पहिलं लेटर दिलं असेल ना, का ते लगेच त्यांनी हे केलं, चेंज करून घेतली. मी तुम्हाला ते सांगितलं की आपली रिटेल ब्रांच आहे, जिथं आपण हे अकाउंट ओपनिंग आणि हे ट्रान्झॅक्शन करतो. पेरोलवरची लोक आहेत ना मॅडम सगळी. सगळं असं आता हे ऍक्टिंग करतात, हे चुकीचं खोटं बोलतात. मला एक त्यांनी तर मला सांगा, 8 जे दिवसात वर्किंग timing करतायत दिलता. नाही तर सगळी पेरोल वरची थर्ड पार्टी समोरचे नाही, साहेब बरोबर ना? वेगळं असेल म्हणून. पेरोल साठी जे कामं करतात त्यांना काय बोलतात लिगली असणार आहे. डॉक्युमेंट झाले, सगळ्या गोष्टी इथं झाल्या. Switch लगेच कशी केली त्यांनी? पैसे वाढवचे, पण ब्रांच जरी त्यांना चेंज करायची असेल ना तर ऍज पर पॉलिसी जी आहे त्यांना कमीत कमी 1 महिना त्यांनी मेल केला असेल अगोदर. माझी डिपार्टमेंट तुम्हाला हे करू शकेल. ती डिटेल्स भेटेल का आम्हाला की त्यांनी लगेच बदली कशी काय केली त्यांनी? एका दिवसात तर बदली नाही होणार ना. 3 महिने Switch केलं वाटतं. 3 महिने त्यांनी रिझाईन करून ट्रान्सफर केलं. 3 महिन्याचं अच्छा, 3 महिने पहिले नोटीस पिरियड होता त्यांचा. त्यांनी दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये नोटीस पिरियड होतं. प्रत्येकाचं स्विच त्यांच्या होता का notice? नियम दिला म्हणतात. नोटीस पिरियड दिलाय त्यांनी. म्हणजे इथं तुमच्याकडे त्यांनी नोटीस पिरियड केलेलं आहे. असतं माहिती आहे का? पूर्ण प्रोसेस पुणे. अच्छा, म्हणजे तो भेटेल ना आम्हाला? तुम्ही करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंटचं काही ब्रांच सांगा. मॅनेजर पण तुमच्याकडे सगळं डॉक्युमेंट्स ऍक्सेस असतो. सिस्टीम सगळं ऍक्सेस नाही, असतो. नाही, मी तुम्हाला असला तर द्यायलाच पाहिजे. आता तो मागून गेले सोय तो तिकडून. मागून घे. इंटरनलची गोष्ट नाही, ज्या गोष्टी झालेल्या आहेत ना. मला सहकार्य करायचं नसेल सर मागत होतो नाही, लगेच मागून घे. तुम्ही कोण होते सकाळी मी आलो तेव्हा मग? मागून घे. तुम्हाला एकदम स्पष्ट भाषेत सांगतो, 125 किलोमीटर आमची नीती आलेली. तुम्ही कॉपरेट केलं त्या माणसाने- नाही, हे सगळं फोडून टाकेन बरं का.
करतायत सर ते. नीट कॉपरेट करा. 2 मिनिटं आम्हाला तुमचं जे ऍक्टर मूर्ख आहेत एवढं लांब यायला. आम्ही तुम्हाला काय आउट ऑफ काय नाही नावाने मागतो. चिठ्ठी लिहून तुमच्या चुका आहेत आणि त्या माणसाने आमच्याकडे न्याय मागतोय. 2च हप्ते थकले, माणूस मिळाला, एक कुटुंब उद्ध्वस्त. ती परिस्थिती तुमच्या कुटुंबावरती आली असती, तुम्ही काय केलं असतं? 2 मिनिटं. सकाळी लेटर पण देऊन गेलं. काय मॅडम तुम्ही काय केलं आमच्या नेते इथे येऊन बसले. तुम्ही काय केलं? काय एकतरी कागद दाखवण्यासाठी काय केलं काही? हो, तिथं आमची वाट बघत बसले होते. वाट बघत बसले होते. तुम्ही काय कॉपरेट करताय? माणसं मारतात तरी घुबडासारखे असे बसले. तुमच्याकडे हप्ते भरायला सगळेजण येते. तुमच्याकडे सहाय्य थोडं काय झालं असलं काही आमच्यासारखे नेते तुम्ही असं करता तर बिचारा गोरगरिबांना कसा त्रास देत असताल तुम्ही? केला करा फोन. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे झालेल्या आहेत. सकाळी येऊन मी लेटर पण देऊन गेलो की साहेब येणार मागून घेतलं माहितीसाठी. जर सकाळी लेटर दिलंय तुम्ही आतापर्यंत या गोष्टी तुम्हाला माहिती समोरचे काय करा. 5 मिनिटं नाही फोडून टाकली तर बघा इथं रेकॉर्ड बी तपासा आमच्या. आम्ही काय काय करू शकतो. नवनिर्माण सेना या पक्षाला लाईटली घेणं तुम्हाला लय महागात पडलं. इथं तसं नाही होणार. आजच्या महाराष्ट्र बँक फोडू तुमचे. पर्सनली मी बी येऊन गेलो सकाळी. त्यांनी मला 8 दिवसाच वेळ दिला. अरे त्यांच्या घरच्यांची त्यांना म्हणलं 2 वाजेपर्यंत मृत्यू झाला त्याच्याकडे थोडं गांभीर्य टाळाटाळ करू नका. जे असं तुम्हाला सकाळी 11 वाजता लेटर लिहिले. तुम्हाला डिटेल काढायला तुम्ही डिटेल सुद्धा काढलेली नाही. सांगतो तुम्ही आल्यानंतर इथं 5 मिनिटं थांबा, 10 मिनिटं. एवढा फक्त काही एवढं लांबून इथं आलेले तुम्ही कॉपरेट करत नसाल म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासून म्हणजे करणार. आणि तुम्हाला 11 वाजता लेटर पण पोहोच झाले. 10:30 वाजता मॅडम नाव द्यायचं. घेतलंय आम्ही. मग घेतलं नसतं लेटर काय तप्पील लावलं तुम्ही? मग तेच म्हणणं आहे साहेब, ही प्रोसेस तुम्ही पहिले करायला वाचवण्याचा प्रयत्न करता बघा, दिसतं आम्हाला. तुम्ही त्यांची ढाल नका बनवू. तुमच्या ह्याच्यामध्ये काय नाहीये. तुम्ही तुमचं काम करून मोकळे व्हा. तुम्ही तुमचं त्यांच्याकडे हातात दिला, आमच्यात आम्ही जाऊ ना. तुम्ही काय राखायला पाहता या लोकांना? ढाल बनायला जाताना आणि तुम्ही काहीतरी उद्योग व्हायचा वेगळा. ठीक आहे. सत्ता सरना बोलवलं. मेसेज ब्रँच मॅनेजर काय करू शकता ते आम्हाला चांगलं माहिती. तुम्ही ब्रँच मॅनेजर म्हणून जर लोन नंबर का त्यांना पैसे पाहिजे असते ना, सर्व डाटा काढला असता. काय नंबर आहे त्याची डिटेल्स लगेच काढतात. ऑनलाईन प्रोसेस आहे, तुम्ही कुठेही काही बघू शकता. आपण आपल्या मोबाईलवर बघू शकतो. यांना ते ऍक्सेस आहे. इथे येऊन भरलेले त्यांना असं वाटतं समोरच्या आळानेच बसले गेले. सगळे कॅशच भरत होते का? त्यांनी माहिती नाही घेतली कोणाला. मला व्हॉट्सअप करते डॉक्युमेंट. बोलायचं बोलून काहीतरी बोल. त्यांना मी सकाळी विनंती केली फार साहेब म्हणून. त्यांनी एकदा चेक नाही केलं वाटतं की कोण आले त्यांच्याकडे. पहिली गोष्ट त्यांच्या वॉचमॅननेच विचारलं आधी कशासाठी आले आणि कोण पाहिजे. लोन नंबर बघू तो माझा मोबाईल. लोन नंबर त्यांचा 6796 3796 आता घेतलं मामाचा नंबर सांग. लोन नंबर टाक ना. 3796 मोबाईल नंबर निघतं ना. मोबाईल नंबर सांगू का? हा, मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर निघतं. तो आहे का राहतो? त्यांचा मोबाईल नंबर सांगा ना. मोबाईल नंबर सांग रे. मोबाईल कोणाचा मोबाईल? एकच मिनिट द्यावा. रजिस्टर मोबाईल नंबर दे ना त्यांचा. एकच मिनिट काढते ते. म्हणजे त्याच्यावर सगळं निघालं. रजिस्टर असेल ना त्यांचं. 951166 951166 40 त्यांना 36. आपल्याकडे जेवढे असतील 95 11 66 40 36. मनोज तोपर्यंत सोय मागून इथे येस बँक मध्ये होतो कोहिनूर मॉलच्या समोर. हो हा आली केस. मोहन रक्ते. स्टेटमेंट नाही. तुम्हाला जेवढं दिसतं तेवढं मी दाखवतो. ठीक आहे ना. गाडी वाढवला प्रिंट आउट द्या ना साहेब मला. म्हणा आपण बघू ना. हे दाखवू नका, ते दाखवू नका. अजून त्या ताई आम्ही एवढं तुम्हाला मदत करतोय. आम्ही काय तुमचे पर्सनल तुमच्या घरच्या अकाउंट मध्ये नाही बघत. त्याने मागून घेतलं ना. मग तुम्ही कशाला हे दाखवू नका ते दाखवू नका करताय? हे मला दाखव एक मिनिट.
तुम्ही तुमच्या Start date स्वतःच्या काय? घरामध्ये जर असं झालं असतं ना तुम्ही हे केलं असतं का? अहो मॅडम हे आता दाखवून- आपण- हे दाखवून करताय. हे दाखव. का तुमचा सातबारा मागितलाय का आम्ही दाखवायचंच आहे ना तुम्हाला. आम्ही कुठं- कशाला हे दाखवू नका ते दाखवू 15 नका डिसेंबरला क्लोज झाली. क्लोज दाखवली स्टेटस. आज स्टेटस आज 15 तारीख आहे. आज 15 तारखेला क्लोज दाखवते. तुम्ही आजच क्लोज केले तुम्ही. मागून घ्या स्टेटमेंट संतोष. आपलं आज केस क्लोज दिसते. 2 दिवसात त्यांनी आज करून टाकली. सिस्टम म्हणलं पण तुम्हाला सोडणार आहे का आम्ही? तुम्ही किती क्लोज करा, किती पुरावे नष्ट करायचे प्रयत्न करा, येस बँकेचे एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही. पुढे लक्षात ठेवा. चलो बाहेर जा. या बाहेर. लाईव्ह घे बाहेर जा. घे ना काढा आज आपण सकाळपासून जो लाईव्ह चालू आहे तो लाईव्ह तुम्ही सकाळपासून पाहताय. तुम्ही लोक सकाळपासून सगळा लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय. सगळे महाराष्ट्रामधली लोक आमचा हा नगरमधला ज्या मोहन रक्ताडे यांनी जी आत्महत्या केली आहे त्याच्यामध्ये येस बँकेकडनं त्यांनी लोन घेतलं होतं गाडी घेण्यासाठी. आणि ती गाडी घेण्यासाठी लोन घेतलं आणि त्या लोनचे 2 हप्ते थकले. 2 हप्ते थकल्यानंतरनं त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये ते हप्ते भरण्याचे पैसे जमा करेसपर्यंत बँकेच्या लोकांनी सांगितलं की तुमची गाडी विकली. जी की गाडी विकलेली नाही आहे. गाडी आजसुद्धा नगरमध्ये कुठं चास कांबरगाव या ठिकाणी ती गाडी एका गोडाऊनला लावलेली आहे. आणि असं सांगण्यात आलं आत्ता आम्हाला की त्या गाडीची ऑनलाईन लिलाव झाला जो की करता येत नाही. त्यांनी गाडी याला टाकली पण ते पण करता येणार नाही. आज जरी आम्ही इथं पाहिलं तर बँकेवाले कशा प्रकारे काम करतात त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. येस बँकेमध्ये आज 15 तारीख आहे आणि जसं का काल 2 दिवसापासून मी या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देतो आहे. परवा दिवशी ज्यावेळेस मला बुधवारी पहिल्यांदा पोलीस स्टेशनमधनं फोन आला की तुमच्या नावाने अशा प्रकारची चिठ्ठी लिहून दिली आहे की त्याच्यामध्ये वसंतदादा मोरे मला मेल्यानंतर न्याय द्या म्हणून मी आज इकडं आलो. त्याच्यानंतर माझं पोलीस स्टेशनसोबत बोलणं झालं होतं, त्याच्या घरच्यांसोबत बोलणं झालं होतं आणि त्या ठरल्याप्रमाणे मी आज शुक्रवारी इकडं आलो. बुधवारनंतरनं ही सगळी चक्र फिरायला लागली. घरची लोकंसुद्धा सांगू शकतील, त्यांचा भाचा इकडं आहे हे पुढे वैभव हा सांगू शकेल की ज्या दिवशी तू गेलास त्या दिवशी तुमच्याकडनं चिठ्ठी तरी घेतली होती का? नाही घेतली. बोलले का तुम्ही पंचनाम्याला तिथं सिव्हिल हॉस्पिटलला येतात त्यावेळेस तुमच्याकडे मॅडम त्या मॅडम घेते. मॅडम घेतली त्यावेळेस तिकडं पंचनामा हजर घेतला. 4 दिवस चिठ्ठी घेतली 2-3 दिवस. विचार करा किती सुद्धा ह्या विषयामध्ये किती गांभीर्याने घेत होते. म्हणजे ह्या सरकारच्या कालावधीमध्ये लोकांचं गरिबांचं जीवन जगणं कसं अवघड झालं आहे. यांना लोकांच्या मरणाशी देणे घेणं काहीच नाही आहे. हे काही बघत नाही आहे ते की जो माणूस 4 दिवसापूर्वी आता विचार करा हाच जर कुठला एखादा मोठा माणूस असता, एखादा आमदार असता, एखाद्या आमदाराच्या घरातला काय विषय असता, एखाद्या मोठ्या खासदाराच्या घरातला काय विषय असता तर ह्याला किती युद्ध पातळीवरती काम झालं असतं. 4 दिवस होऊन सुद्धा मैताच्या गाडीमध्ये जी चिठ्ठी होती त्या चिठ्ठीला साधं पोलिसांनी विचारलं सुद्धा नाही. 4 दिवस ती चिठ्ठी या लोकांच्या घरात होती. मी फोन केल्यानंतरनं कालच्याला चिठ्ठी संबंधित ठिकाणच्या पोलीस स्टेशनची लोकं आली, चिठ्ठी घेऊन गेली आणि आता त्याच्यातून झाल्यानंतरनं असं सांगितलं जातं की त्यांचं अक्षरं तपासली जातील. आणि आता इथं आलो आम्ही आज. इथं आल्यानंतरनं बघा ह्या बँकेने तिचं अकाउंट पण क्लोज करून टाकलं आहे.
15 तारखेला अकाउंट पण क्लोज केलं. इतकी फास्ट प्रोसेस यांची. मग थोडे दिवस जर थांबले असते, 8-15 दिवस थांबले असते, तर मला वाटतं की ते एक जीव वाचला असता ना. त्यांचे पैसे भरून घेतले असते. पैसे जमा झाले होते. त्यांचा तो दुसरा भाचा सांगतोय पुढे पैसे जमा झाले पूर्ण. ते बोलले 2 दिवस आधी फोन केला नाही का, पूर्ण पैसे जमा झाले होते. गाडी विकली गेली, तुम्ही काय येऊ नका. पैसे जमा करायला माणूस तिथे भरायला गेला आणि पैसे भरायला गेलेल्या माणसाला सांगितलं तुमची गाडी विकली. जी की गाडी विकलेली नाही, गाडी तिथे आहे. आम्ही मागणी केली आहे. आता आम्ही इथं जॉईंट SP सुद्धा भेटलोय. त्यांनी सुद्धा आम्हाला अतिशय पॉझिटिव्ह दृष्ट सांगितले. आम्ही PIना भेटलोय. त्यांनी सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह तपास करून याच्यावरती 300-600 गुन्हे दाखल करणार येस बँकेच्या प्रत्येक. कारण ह्यांचा जो आहे, ज्या अधिकाऱ्यांसोबत बोलणं आलं, तर आता आम्ही सगळ्या चौकशा केल्या, तर त्या फायनान्सवाल्यांबरोबर झालेलं नाही आहे. हे येस बँकेचेच कर्मचारी आहेत. हे दोघं जण जे कोणी आहेत ते, हे दोघंही येस बँकेचे कर्मचारी आहेत. आम्ही त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी बोलायच्या त्या बोललेलो आहेत. पैसे सगळे जमा झाले ना? हो, सर्व जमा झाले. पैसे भरवण्याची तयारी ठेवली होती आम्ही सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत. तिकडले जे मडगे साहेब येतं आणि अजून एक जण आहे नेपोलकर का काय, त्यांच्या बोलण्याची थोडी पात्रता वेगळी होती. ते उडवडीची उत्तर द्यायचे, एकदम खालच्या तराला जाऊन बातचीत करायची होती. आणि सकाळी ज्यावेळेस इथं आलो ना नगर शाखेला, त्यांचे जे वॉचमॅन आहेत तिथं पहा समोर, तर ते वॉचमॅनचं बी म्हणणं असं आलं का तुमचं काय काम आहे आतमध्ये, आधी आम्हाला सांगा तरच आम्ही आतमध्ये जाऊ. आणि आतमध्ये 2 नंबर टेबलला मनोज साहेब बसलेले तर मनोज म्हणून त्यांचं म्हणणं असं होतं का आम्हाला 8 दिवसाचा वेळ द्या तरच आम्ही तुम्हाला माहिती देऊ, नाही तर आमच्याकडे लगेच माहिती अवेलेबल नाही होणार. आम्ही आत्ता जागेवरती चौकशी करतोय. तर चौकशी करत तर मला एवढं काय, आम्ही काय कुठनं वेळ आहेत का? आम्ही पुण्यावाले आहोत. आम्ही या सगळ्या विषयाच्या आमच्याकडे आम्ही आत्ता येताना सुद्धा आमचे बँकिंगमधले, आमचे फायनान्समधले एक्सपर्ट लोक आम्ही इकडे घेऊन आलो आहे. आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. आणि कुठल्या ब्रँच मॅनेजरकडं त्यांचा ॲक्सेस नसतो, प्रत्येक ब्रँच मॅनेजरकडे. आणि इकडे सांगताना आम्हाला जीव ते समजतात आमच्याकडे ॲक्सेस नाही आहे. बरं, ज्या माणसाने इथं लोन केलं त्या माणसाने, ही लोक सांगतात ते घरची लोक, की त्यांनी इथं येऊन सह्या केल्यात आणि ते म्हणतात आमच्या इथं असल्या काही गोष्टी पाहिल्या जात नाही. लोन होतं ते पुण्यातून होतं. अरे तो पुण्याला थोडी लोन करायला आला होता. डिस्बर्समेंट बँकेचं सँक्शनिंग झालं ते पुण्यातून झालं. पण देत असताना, गाडीचे पैसे देत असताना, घेत असताना हप्ते थकले की मग कसे येतात बरं? मग मात्र बँकेचीच लोक येणार, बँकेचीच लोक येणार, नगरमधलीच लोक चेक करणार. आता याच्यामध्ये ज्या 4 पोरांनी कोणत्या गावामध्ये गाडी उचलली? भाळवणी. नगर जिल्ह्यामधल्या भाळवणी गावामध्ये ही गाडी उचलली गेली. तर ज्यांनी ही गाडी काढली त्या पोरं 2 होती आणि 2 पोरांनी ही गाडी ताब्यात घेतली. त्यावेळेस ते त्यांचं ऐकत नव्हते म्हणून त्यांनी अजून 2 जण बोलावले. अशा 4 जणांनी ती गाडी ताब्यात घेतली. रेपो चार्ज घेतला त्यांना. 5,000 रुपये रेपो चार्ज घेऊन गचुंड्याला धरून गाडीतनं उतरवलं. अरे काय राहिलंय की नाही महाराष्ट्रामध्ये? म्हणजे काय कायदा कानून आहे का नाही? काय कुणी पण उठतंय, काय पण उठतंय, काय पण करतंय. गुन्हेगारांकडं या फायनान्स कंपन्या आहेत. अशा पद्धतीने जर कोण काम करणार असेल तर मी आज येस बँकेला वॉर्निंग देतो. येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर येस बँकेने या सगळ्या विषयामध्ये जो काही आहे त्या विषयाचा सोक्षमोक्ष लावावा. ह्या लोकांचा इन्शुरन्स काढलेला असेल तर मोहन रक्ताटे यांची गाडी 0 करावी आणि ती गाडी 0 करून ती त्यांच्या ताब्यात द्यावी. नाही तर येस बँकेच्या जेवढ्या शाखा आहेत, मग त्या पुणे असतील, मुंबई असेल, कुठे असेल, या प्रत्येक शाखेच्या बोर्डाला काळं फासण्याचं काम आम्ही करणार. सुरुवात आम्ही इथून करतोय. तर हे पलीकडे वर मारावं, वर मारावं. इथं हे पांढरे आले सुनील भाऊ, सुनील सावकाश. हलवायला जवळ झाला म्हणून. तो तिथं इथं खाली उतर सुनील. तो तिथं समोर येस येते बघ तिथं.
हे बघ इकडे पण ये. काचेवर घ्या ना. नको नको हे इकडे हे बघ इथे इथं आधार. इथे येस बँक नाही इथे इथे येस बँक आहे ना त्याच्यावर. हे तिकडे नको बाद झालं. हे बाद झालं खाली वरती नको जोडू बाबा यार. वरती नका जोडू डॉक्टर. अहो नका जोडू वरती. हलवा ते हलवा जरा हलवा बस. इथे 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 घ्या याच्यावरती. ओके इथं कोऑपरेटिव्ह येस बँक दिसते. हा एक नमुना होता आणि नमुन्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवलंय की एक कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. एक माणूस मेलाय आणि तो ह्या येस बँकेच्या अधिकाऱ्यांमुळे मेलाय. जर येस बँकेच्या लोकांनी या कुटुंबाला या अहमदनगरमध्ये योग्य न्याय नाही दिला तर पुणे शहरामध्ये जे येस बँकेचं मुख्यालय आहे त्या मुख्यालयावाल्याने इथून पुढं पोलीस बंदोबस्त आपल्या ऑफिसच्या खाली ठेवावा आणि नाही तर मग पुढचं काय होईल. आज फक्त स्प्रे घेऊन आलो आहे, नंतर येताना हातोडा घेऊन येईल आणि मग नंतरनं जे काय होईल ते सगळा महाराष्ट्र बघेल. त्यामुळं मोहन राखतारे जे कैलासवासी मोहन राखतारे यांच्या मृतात्म्यास चिरशांती द्यायची असेल तर त्यांचा दशक्रिया विधी आहे. त्यांच्या दशक्रिया विधीच्या आतमध्ये बँकेने योग्य तो निर्णय घ्यावा आणि बँकेने त्या माणसाला त्याची गाडी नील करून त्याच्या ताब्यात द्यावी एवढीच आमची मागणी आहे. आणि इथं बँकेचे सहकार्य आता आम्ही आतमध्ये होतो, आम्हाला कुठलंही लोक सहकार्य करत नाहीत. आणि आज ज्यावेळेस आम्ही यांना काही गोष्टी दाखवल्या सांगितल्या त्यावेळेस पाहिलं तर 15 तारखेलाच म्हणजे आजच 15 तारीख आजच्या 15 तारखेला त्याचं अकाउंट पण क्लोज करून टाकले. इतके असं कुठं असतं का? क्लोज असल्यामुळे ते बँक स्टेटमेंट निघालं प्रॉब्लेम एवढा. बँक स्टेटमेंट निघत नाही आहे. अकाउंट क्लोज का केलं? अरे त्याची राख पण अजून निवली नसेल. तो अजून राख सुद्धा त्या स्मशानभूमीमध्ये गार झाली नसेल. तोच तुम्ही लगेच त्याचा अकाउंट नील करून इतका निर्दयीपणे बँकेने नाही करावा. नाही तर बँकेच्या अधिकाऱ्यांपेक्षा आम्ही जास्त निर्दयी आहोत. आम्हाला जर वेगळ्या पद्धतीने जावं लागलं तर जी लोक पुण्यामध्ये कुठं बसलेत, नेपुरकर कुठं बसलाय आणि तो मगाडे का काय तो कुठं बसलाय, मगडे कुठं बसलाय, जिथं बसलेलं असतं ना तिथं उकरून काढणार आम्ही. आणि मग नंतरनं तुम्हाला जे काही शासन करायचं ते आम्ही तुम्हाला सापडलं. पोलिसांना सापडलं नाही. कालच्याला तुम्ही एक ट्रेलर पुन्हा स्टेशनला पाहिलाय. 2 महिन्यांनी का व्हायना त्याला आम्ही शोधलाय. तेव्हा आता परत जर तुम्हाला शोधायला लागलं त्याच्या अगोदर त्या फॅमिलीच्या बाबतीमध्ये आपण रिलॅक्सेशन द्यावं एवढी आमची या आजच्या लाईव्हच्या निमित्ताने विनंती आहे. बँकेला हा इशारा आहे, बँकेने या इशाऱ्याचा योग्य तो वापर करून लवकरात लवकर मोहन राखताटे आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा. धन्यवाद.